आपण सगळे एकत्र आलो आहोत. व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी आपल्या स्वतःची हक्काची संघटना आहे. त्याच्यासाठी आपले स्वतःचे हक्क म्हणजे कुठले, तर थोडक्यात सांगायचं ठरलं तर आता एक दोन लोकांनी प्रश्न विचारले होते की आवाज येतोय, आता आवाज येतोय सर्वांना. व्हॉइस ऑफ मीडिया ही जी संघटना आहे ही आपली स्वतःची आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी लढणारी, आपण स्वतःच लढायचं आहे आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी, याच्यासाठी असलेली संघटना आहे. थोडं संदीप सरांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा 2-3 प्रश्न असे ऐकण्यात आले की एक टोल पास आहे, दुसरा आमचे RNIचे प्रश्न आहेत. मला असं वाटतं की हे प्रश्न आपण आपल्या कामाच्या रूपात आहेत, पण आपले हक्क आपण जेव्हा पत्रकारिता करतो त्यावेळेला आपल्या मुलांना, परिवारांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना आपल्याला न्याय मिळतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या ग्रामीण भागात पत्रकारिता करणारे जे पत्रकार आहेत ते वार्ताहर म्हणून जवळजवळ 90% पत्रकार काम करतात आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार त्यांना कॉलम सेंटीमीटर प्रमाणे पहिले पैसे मिळायचे, आता तेही भेटत नाहीत. बरोबर, म्हणजे त्यांचा एक तर उदरनिर्वाह असा आहे की त्यांनी ज्या जाहिराती मिळतील त्याच्या कमिशनवर त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा आहे किंवा त्यांच्या उपजीविकेसाठी सपोर्टिव्ह कुठला तरी व्यवसाय त्यांनी सुरू करायचा आहे किंवा त्यांच्याकडे शेती असेल तर त्या शेतीवरती त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा आहे. आपण ही संघटना जी आपल्यासाठी काम करते ती महत्त्वाच्या ह्या हक्कांसाठी काम करते. आपल्याला पत्रकार म्हणून मिरवण्यासाठी आपली संघटना काम करत नाही. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, आम्ही पत्रकार आहोत, जगापेक्षा वेगळे आहोत म्हणून आम्हाला VIP ट्रीटमेंट द्या, याच्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया नाही. व्हॉइस ऑफ मीडिया याच्यासाठी आहे की आम्ही पण त्या सर्वसामान्यांमध्ये एक आहोत ज्यांच्यासाठी आम्ही रोज लढतो, झगडतो, धावतो, पळतो. आमचा परिवार सोडून त्यांच्या नावलौकिक मिळावं म्हणून आम्ही काम करतो. तर आमच्या परिवाराला हक्क आम्हाला भेटला पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला न्याय द्या, त्याच्यासाठी आम्हाला काम द्या, याच्यासाठी आपण लढणार आहोत. हे जे बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त पत्रकार, तर सगळ्यात पहिले व्हॉइस ऑफ मीडियाचा पार्ट होणाऱ्या प्रत्येक सदस्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तो पत्रकार आहे पण तो जगासाठी आहे, मिरवण्यासाठी नाही. व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आपण संदीप काळे सरांना सकाळपासून बघतोय, ते म्हणतात की कौतुक नको, काम हवं. आम्हाला पत्रकार म्हणून कौतुक नका देऊ, पण आमच्या एखाद्या गरीब पत्रकार जो वार्ताहर म्हणून काम करतो, ज्याला कॉलम सेंटीमीटरचा पण पगार भेटत नाही, त्याच्या मुलाचं कधी उद्या ॲडमिशन थांबलं असेल तिथं आम्हाला मदत करा, हे म्हणणारी आमची संघटना आहे. आमच्या एखाद्या वयोवृद्ध पत्रकार असेल आणि त्याला उद्या मुंबईमध्ये इलाजाची गरज असेल, एखादा चांगला उपचार हवा असेल, तिथं त्याच्याकडे आर्थिक मदत असेल तर आम्हाला आर्थिक मदत करा, शासनाच्या निधीतनं करा, कुठूनही करा, ती मदत करा, हे म्हणणारी आमची संघटना आहे. आणि आमचे हे हक्क आहेत आणि हे हक्क आपल्याला भेटावे म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया आपल्यासाठी लढतंय. आपल्यासाठी कोणी दुसरा येऊन बोलेल त्याच्यापेक्षा आपण स्वतः बोललं पाहिजे, हे आपल्याला आपल्या संघटनेच्या नावातच स्पष्ट होतंय. आपलं म्हणणं आहे व्हॉइस ऑफ मीडिया, याचा अर्थ स्पष्टपणे आहे की आपण मीडिया आहोत पण आपला स्वतःचा आवाज आपण स्वतःच दाबून ठेवलाय, ही आपली स्वतःची चूक आहे. तर आपल्याला व्हॉइस ऑफ मीडिया संदीप काळे सर असतील, मोपाला सर असतील किंवा अन्य मार्गदर्शक म्हस्के सर असतील, नाणा असतील किंवा अन्य बाकी सगळे जे नेते आहेत किंवा आपले काम करणारे लोक आहेत, हे आपल्यासाठी एक व्यासपीठ देत आहेत की तुम्ही बोला, तुमचा हक्क मांडा. पण बऱ्यापैकी पत्रकारांच्या मनात, मी पण तुमच्यामधलीच एक आहे, पण बऱ्यापैकी पत्रकारांच्या डोक्यात एक हवा असते की मी पत्रकार आहे, मी जगापेक्षा वेगळा आहे, मला त्यांनी विचारलं पाहिजे, मला त्यांनी मान दिला पाहिजे. नाही, तुम्ही पण सर्वसामान्यांमधले एक आहात आणि तुम्हाला फक्त तुमचे हक्क मांडायचे आहेत. व्हॉइस ऑफ मीडिया कुठल्याही पत्रकाराचं तो पत्रकार म्हणून मिरवला पाहिजे म्हणून समर्थन करत नाही. आम्ही फक्त ह्या गोष्टीसाठी लढण्यासाठी म्हणतोय की आपला अधिकार आहे, आपल्यामध्ये असे पत्रकार आहेत. मुंबईचा पत्रकार, मी मुंबईमध्ये पत्रकारिता करते पण माझी ब्रेकिंग चालत नाही, तर ग्रामीण भागातनं जो पत्रकार गावात असतो त्याची बातमी चालते आणि त्याच्या बातमीवर फॉलोअप मी मुंबईमधनं करत असते आणि ती पत्रकारिता माझी सगळ्यात मोठी दिसत असते. पण खरा तो ग्रामीण भागातला पत्रकार आहे जो गावाच्या पातळीवर तळ्यात किती पाणी आहे हे सांगत असतो. त्याच्यामुळे पत्रकार जो आहे त्यांनी त्याची पत्रकारिता केली पाहिजे पण त्याच्या हक्कांसाठी पण त्यांनी लढलं पाहिजे, हे व्हॉइस ऑफ मीडियाचं धोरण आहे. आपण जे पंचसूत्री कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले जे पत्रकार आहेत जे ग्रामीण भागात काम करतात त्यांच्या परिवाराला विमा मिळणं, त्याच्यासाठी जे जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, त्यांना एक अजेंडा देण्यात आलेला आहे का त्यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या पत्रकारांचे जे व्हॉइस ऑफ मीडियाचे मेंबर्स आहे त्यांना एकजूट करणं,
मग तो मोठ्या वृत्तपत्रामध्ये काम करतो, तो सोशल मीडियाचं काम करतो, तो ते असं नाही. जो पत्रकार आहे, जो खरोखर प्रामाणिक पत्रकार आहे, त्याला एकजूट करणं आणि त्याच्या आरोग्याची, त्याच्या मुलाच्या शिक्षणाची, त्याच्या आईवडिलांच्या आरोग्याची किंवा त्याच्या इतरत्र गरजांपुरती गरज असेल ती करणं. असे आपल्याकडे खूप पत्रकार आहेत का ज्यांच्याकडे स्वतःला राहण्यासाठी घर नाही, पण आपल्या पत्रकारांना पत्रकारितेत वावरताना कायदे अभ्यासण्याची सवय पण नाही आहे. जसं नानांनी सांगितलं का आपल्याकडे कायदा आहे, तुम्हाला जिल्हा अधिकारी भूखंड देऊ शकतात, पण अनेक संघटनांना ते माहीत नाही आहे. कारण की संघटना, मी इतर संघटनांवर बोलू इच्छित नाही, पण एक गोष्ट सांगते, संघटना ह्याच या विषयात जातात की आम्ही पत्रकार आहोत आणि आम्हाला मिळू द्या, पण आपण काम करतोय आपल्या परिवारातल्या लोकांच्या हक्कासाठी. तर घर आपल्याला मिळणार आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं घर आणि आपलं आरोग्य ह्या 3 महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या आपल्याला व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला भांडायचं आहे. नाना, मस्के सर, संदीप सर बोलले जिल्हा अध्यक्षांशी संपर्क केला पाहिजे. जिल्हा अध्यक्ष बोलू इच्छित नाही. विंग आहे ना, सदस्य आहे, सदस्यांनंतर तालुका अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर विभाग प्रमुख आहे, जिल्हा अध्यक्ष आहेत, प्रदेशवरती एवढी मोठी कार्यकारिणी आहे. एक दुसऱ्याशी संपर्क कधी करू इच्छितील, पत्रकाराने थोडा इगो बाजूला कधी ठेवला आणि तो स्वतःला सर्वसामान्य समजायला लागला का तो प्रत्येकाशी बोलू शकतो. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वतःसाठी लढावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे.